दिनांक 1/11/2005 पूर्वी नियुक्त झालेले व दिनांक 1/11/2005 नंतर 100% वेतन अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, तसेच राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना 3 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याच्या अनुषंगाने आज आपण एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण आयुक्तालयाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी विनम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सदर पत्र माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता आणि पत्राचा संदर्भ आहे तो महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे पत्र दिनांक 9/12/2025. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. महोदय, विषयांकित प्रकरणी माजी विधान परिषद सदस्य माननीय श्री नागोजी गानार सर यांचे निवेदन प्राप्त असून निवेदनातील बाबी धोरणात्मक व शासन स्तरावरील असल्याने सदरचे निवेदन सोबत सादर करण्यात येत आहे, असं माननीय शिक्षण सहसंचालक प्रशासन, अंदाज व नियोजन, शिक्षण आयुक्तालय, पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. आता आपण जाणून घेऊया माननीय श्री नागोजी गानार सर यांचं नेमकं पत्र काय आहे ते. या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की माननीय महोदय, महोदया, उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भांकित अहवालाचे, शिफारशीचे व निवेदनांचे कृपया अवलोकन करावे. दिनांक 1/11/2005 पूर्वी नियुक्त व दिनांक 1/11/2005 नंतर 100% वेतन अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तपासणी करण्याकरिता माननीय आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय दिनांक 13 ऑगस्ट 2024 अन्वये तपासणी समिती गठीत करण्यात आली. सदर तपासणी समितीला या विषयाबाबतचा अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार तपासणी समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन शासन निर्णय निर्गमित करणे अत्यावश्यक व निकडीचे आहे. राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे 3 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना लागू करण्याची शिफारस शासनास करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 31/7/2019 अन्वये अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली. अभ्यास गटाची अंतिम बैठक दिनांक 6/3/2020 रोजी बालचित्रवाणी कार्यालय, पुणे येथे घेण्यात आली. सदर अंतिम बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अभ्यास गटाचा अंतिम अहवाल शिफारशीसह शासनास दिनांक 8 मे 2020 रोजी सादर करण्यात आला. शासनाने अभ्यास गटाचा अंतिम अहवाल जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून शिक्षकांना 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेपासून वंचित ठेवले आहे. ही बाब खेदजनक असून शिक्षकांवर जाणीवपूर्वक अन्याय करणारी आहे. शासनाच्या अन्यायकारक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड क्षोभ व संताप निर्माण झाला आहे. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन शासन निर्णय निर्गमित करणे अत्यावश्यक व निकडीचे आहे. आपणास विनंती करण्यात येते की दिनांक 1/11/2005 पूर्वी नियुक्ती व दिनांक 1/11/2005 नंतर 100% वेतन अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे प्रकरणी, तसेच राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे
3 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना लागू करणे प्रकरणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात्काळ निर्णय घेऊन घोषणा करावी व शिक्षक कर्मचाऱ्यांसह राज्यातील मतदारांना दिलेला शब्द पाळल्याची खात्री करून घ्यावी, असं माननीय नागोजी गानार सर, माजी विधान परिषद सदस्य यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. 2 महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने ही 2 महत्त्वाची अशी पत्र आहे. सदर दोन्ही पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.